आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। वकील असीम सरोदेंची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून स्थगिती। 3 महिन्यांसाठी सरोदेंची सनद रद्द करण्याचे देण्यात आले होते आदेश। येत्या 2 दिवसात राज्यात मिनी विधानसभेचा बार उडणार। जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता। 2 दिवसात आचारसंहिता लागणार। 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार। सरकारकडून ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी कर्ज परतावा योजना जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय। ब्राह्मण समाजासाठी जाहीर केलेली आर्थिक लाभाची ही पहिलीच योजना। राज्यात सरकारी जमिनीचा गैरवापर थांबणार। महसूल बुडवणाऱ्यांची माहिती उघड होणार। जिल्हा प्रशासनानं सरकारकडून देण्यात आलेल्या जमिनींसह सर्व जमिनींची नोंदणी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली। आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट। मुंबईसह अलिबाग, रत्नागिरी, डहाणू थंडीचा कडाका वाढला। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा। बेकायदा फलकांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिका प्रशासनाला विचारणा। आतापर्यंत किती गुन्हे दाखल? दंडवसुलीबाबत तपशील मागवला। मंत्रालयात विक्री स्टॉल लावण्यास निर्बंध। मंत्रालयातील गर्दी लक्षात घेता सरकारकडून सामाजिक संस्थांची विक्री दुकानं थाटण्यावर निर्बंध। पुण्यात खासगी ट्रॅव्हलसाठी आता नवे नियम लागू होणार। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच बसच्या थांब्यावर कठोर निर्बंध। शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान 4 दिवसात नियुक्तीपत्र देण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शासकीय विभागांना सूचना। राज्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रलंबित गुन्हे मागे घेण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली। सोनं चांदीच्या दरात घसरण। सोन्यात 1236 रुपयांनी आणि चांदीत 3090 रुपयांची घसरण। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ। बातम्या। मुंबई ठाण्यात सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा, टॅक्सी बंद। अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम।